काँग्रेसचे नेते आणि आमदार विश्वजित कदम आपल्याबरोबर आहेत। विश्वजितजी, काल तुमचे निरीक्षक जे आहे महाराष्ट्र प्रदेशचे चेन्नईतला त्यांच्याबरोबर वन ऑन वन सगळ्या पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवारांची बैठक झाली। बैठकीमध्ये काय ठरलं नक्की यंदाच्या अधिवेशनात काँग्रेसचा गटनेता आणि मुख्य प्रतोद पाहायला मिळेल? नाही, मुळात रमेश चेन्नीतला साहेब देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून त्यांनी काल नागपूरच्या अधिवेशनाच्या कालावधीत विद्यमान आमदार आणि जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा चांगल्या पद्धतीने केली, वन ऑन वनही बसले। काही त्यांच्या सूचना होत्या, काही जे अधिवेशनाच्या कालावधीत आमदारांनी महाराष्ट्रातल्या लोकांचे जनतेचे कुठले प्रश्न घेऊन कशा पद्धतीने मांडावे, लढावं ह्या बाबतीतही एक चांगला संवाद साधला। आणि मला वाटतं येणाऱ्या काळात पक्षातले जे काही पदांचा विषय आहे विधिमंडळामध्ये त्याच्या बाबतीतही थोडंसं त्यांनी सगळ्यांची मतं जाणून घेतली। येणाऱ्या दिवसात त्याच्या बाबतीत योग्य निर्णय होईल। परंतु काँग्रेस सातत्यानं सत्ताधाऱ्यांवरती टीका करत होती की जो कधीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार, खाते वाटप होणार, परंतु अखेरीस त्यांचा मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा झालाय, परंतु काँग्रेसचा अजून देखील गटनेता आणि प्रतोद निवडला नाही। मंत्रिमंडळ विस्तार तर करावाच लागतो, कुठल्याही सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करावा लागतो, मंत्र्यांना खाती द्यावीच लागतात, ते काय सरकारचं ते कर्तव्यच आहे। राहिला प्रश्न की काँग्रेसचं हे अधिवेशन खरं मुख्य अधिवेशन आहे, आता 2च दिवस झालेत आणि मी सांगितल्याप्रमाणे पक्षाला असे महत्त्वाचे निर्णय घेत असताना सगळ्या बाबतीतला निर्णय विचार करावा लागतो। आमदार, उमेदवार, पक्षाचे जे घटक आहेत त्यांना विश्वासात घ्यावं लागतं। त्याचा अहवाल मला वाटतं आता चेन्नीतला साहेब तयार करून पक्षश्रेष्ठींना पाठवतील, लवकरात लवकर निर्णय होईल। त्यामध्ये काही मोठे फेरबदल होतील का? प्रदेशाध्यक्ष बदलण्याची हालचाली सुरू आहे? खरं सांगू का, विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब त्या पदावर आहेत आणि इतरही काही मंडळी म्हणजे त्याच्यात जे काही चर्चा एकदा ती झाली असेल कदाचित काल, आणि मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्या पदांबाबतीत सुद्धा काही विचार करायचा असेल पक्षश्रेष्ठी करतील। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। विकास ठाकरे आणि विश्वजित कदम सोबत आहेत, दोन्ही काँग्रेसचे आमदार आहेत, यंदा विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत। जो काही गटनेता आणि प्रतोदचा जो काही निर्णय असेल तो निर्णय जो आहे तो पक्षश्रेष्ठी ठरवेल, त्या संदर्भातलं भाष्य करण्या इतपत मी मोठा नाही असं जे मत आहे ते विश्वजित कदम यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।